सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा आवेर. सहज लीळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा आवेर. निळा म्हणे धराल हाती तरी द्यालमती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. मुक्त तो आशंका नाही ज्याचे अंगी. मुक्त तो आशंका नाही ज्याचे अंगी. बद्ध मोह संगी लज्जा चिंता. बद्ध मोह संगी लज्जा चिंता. सुख पावे शांती धरोनी एकांत. सुख पावे शांती धरोनी एकांत. दुःखी तो लोकात दंभ करी. तुका म्हणे लागे थोडाची विचार. तुका म्हणे लागे थोडाची विचार. परी हे प्रकार नागविती. तुका म्हणे लागे थोडाची विचार परी हे प्रकार नागविती. सुख पावे शांती धरोनी एकांत. दुःखी तो लोकात दंभ करी. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 963 क्रमांकाचा अभंग असून या 3 चरणाच्या छोट्याशा अभंगात तुकाराम महाराजांनी अत्यंत चपकल आणि सुंदर अशी बद्ध मुक्ताची आणि सुखी दुःखी लोकांची अशा प्रकारच्या 2 व्याख्या सांगितल्या. 4 व्याख्या सांगितल्या. मुक्ताची व्याख्या, बद्धाची व्याख्या, सुखी कोण जगात आणि दुःखी कोण अशी गोष्ट आहे. 4 व्याख्या सांगितल्या. ह्या व्याख्या आपल्याला वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं आणि मानवी जीवनाचा विचार करणाऱ्या सगळ्या शास्त्रांच्या दृष्टीने असलेल्या व्याख्या आहेत. बद्धमुक्ताची व्याख्या वेदांत शास्त्राच्या दृष्टीने म्हणू आपण, आणि सुखी दुःखी लोकांची व्याख्या जी आहे ती मानवी जीवनाच्या आणि विकासाचा विचार करणाऱ्या सगळ्या शास्त्रांच्या मधनं आलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याचं कारण आहे. काय कारण आहे की परमार्थ करणाऱ्या किंवा मुक्त होऊ पाहणाऱ्या महात्म्यांच्या दृष्टीनं जी काही सूत्र आहेत ती सूत्र अगदी जगात आपण शेतकरी, कामकरी, वारकरी, धारकरी सगळे जे वावरतो, जीवनात वावरतो, जगात वावरतो, प्रपंचात वावरतो, तर परमार्थाची आध्यात्मिक जी सूत्र आहेत ती सूत्र इकडे आहेत, व्यवहारात आहेत. काही बदल नाही आहे त्यात.
फक्त शब्द मोठे मोठे आहेत आणि अंतरंगात जेव्हा साधना करायला लागू तेव्हा त्यांच्या व्याख्या बदलत जातात. पण एक थोडक्यात सांगतो आपल्याला, मुक्त आणि बद्ध. मुक्त म्हणजे कोण? मोकळा. सोपा मुक्त म्हणजे मोकळा, मोकळा झालेला. आणि बद्ध म्हणजे बांधलेला. बद्ध म्हणजे बांधलेला. बांधलेला आणि मोकळा हे हे शब्द तर आपल्याला कळतात की नाही. बांधला म्हणजे जेलमध्ये पडलेला समजू आपण, आणि मोकळा म्हणजे जेलमधून सुटलेला. पिंजऱ्यात अडकलेला पोपट आणि पिंजऱ्यातून उडून फांदीवर बसलेला पोपट, तो मोकळा, मुक्त. अशी गोष्ट आहे. हे दृष्टांत दिलेले सगळे ज्ञानेश्वरीत आहेत, भरपूर आहेत. मोकळा आणि बांधलेला. माणसाला मोकळं आवडतं की बांधलेलं आवडतं? काय म्हणू आपण? बांधलेलं आवडतं, बांधलेलं नाही आवडत. म्हणे बांधला मी पुढा, ऐशिया भावनेची आपळे खोडा, की मोकळिया पायाचा चवडा गोवी अधिके. हां, तो सांग काय आणिके बांधिला, मग न सोडी जरी नेला तोडून अर्धा. अशा प्रकारची त्या नळीवर बसलेल्या पोपटाच्या भ्रमाची व्याख्या सांगितली. मी बांधला पुढा. मग पोपटाला नळीवर बसल्यावर भ्रमानं का होईना पण बांधलेलं आवडत नाही आहे. तसंच कुणाला बांधलेलं आवडत नाही, मोकळा आवडतं. मोकळा पाहिजे. हां, ते जनाबाईचं एक अभंग आहे, खंडेराया तुला करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेलिया तुटेला आसरा, मरू दे रे सासरा खंडेराया. सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे रे ननंद खंडेराया. उडा आहे का या संदर्भात? ननंदन मेलिया होईन मोकळी, हाती घेईन झोळी भंडाऱ्याची. तुका म्हणे जनी म्हणे खंडे अवघेची मरू दे, एकटीच राहू दे तुझी पायी. अभंग आहे. काय असं? एखादी सून सासू सासरा नणंद यांना मरू दे म्हणते. व्यवहारातलं आहे, पूर्वीचं आहे. सासूरवास करायची, सुनेचं काही चालायचं ना, मग एकांतात बसून बोटं मोडायची, शिवाय द्यायची आणि हे असं देवाला नमस्कारायचं. ही साधी गोष्ट आहे व्यवहारातली. पण तसं नाही. होईन मोकळी इथं मुद्दा आहे. मला मोकळं व्हायचं आहे आणि यांच्यात मी बांधलेली आहे. सासऱ्याच्या कचाट्यात आहे, सासूच्या कचाट्यात आहे, आणि नंदेच्या एवढी कचाट्यात नाही. पण नंद फक्त फुंडगी लावायला, थोडं काहीतरी पाहते की तिकडं जाऊन सांगते की मला लगेच तिकडून तोफ सुटली, म्हणून यांना म्हणून ते अगदी व्यावहारिक अर्थ आहे. पारमार्थिक अर्थ दुसरा आहे त्याचा. हां, दंभ नावाचा सासरा आहे. त्याच्यानंतर अजून कोणती आशा मनशा कल्पना ही ननंद आहे. अहंकार हा पती आहे, वगैरे वगैरे. तर याच्यात माणूस बांधला आहे परमार्थाच्या दृष्टीने. तर बांधलेलं कुणाला आवडत नाही. मला मोकळं व्हायचं आहे असं त्या ठिकाणी वाटतं. मोकळं व्हायचं आहे. पण लक्षात ठेवा, खरंच जर माणूस बांधलेला असेल तर तो मोकळा होऊ शकत नाही. मोकळा होणार नाही खरंच जर पक्का बांधलेला असेल तर. पण या जगात असं आहे की माणूस आपणच आपला बांधविला गळा, असं म्हटलं. नेहमी वेळोवेळा करीत असं आपणच बांधून घेतलंय स्वतःला. आणि म्हणून गंमत अशी आहे की आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे. पण आपण बांधले, काही लोक असे की त्यांना बांधलेलंही कळत नाही, मोकळंही कळत नाही. अशी गोष्ट आहे. बांधलेलं कळत नाही आणि मोकळंही कळत नाही. मोकळं असून बांधल्यासारखं वाटतं बरं का. ऐका, मोकळं असून बांधल्यासारखं वाटतं त्याचं नाव गाढव, आणि बांधलेलं असून मोकळं असल्यासारखं वाटतं त्याचं नाव वासू. कसं? तर गंमत आहे एक प्रकारची. ते गाढव सांभाळणारे कुंभार लोक असतात. ते काय म्हणतात, सकाळी गाढव सोडून दिलं कुठं चरायला. गाढव एक असा प्राणी की काम खूप करतो, पण त्यांच्या खाणीपिण्याची जबाबदारी काहीच नाही. आपल्याला पाणी पिणी पाजावं लागतं, पण खाण्याची ते आपलं चरायला जातं आणि चरून येतं, त्याला काही नाही. ते दिवसभर चरून येतात. आणि चरून आल्यानंतर बरेच गाढवं असतात, ते खुंट्या असतात त्यांना बांधायच्या.
आणि तो मालक असा असतो की इतके दावे नसतात त्याच्याजवळ. मग तो काय करतो, गाढव त्या खुंटीजवळ नेतो आणि त्या याला खुंटीला असं बांधल्यासारखं करतो आणि असं त्याच्या पायाला असं बांधल्यासारखं करतो. पायाभोवती हाताचे असे बोटं फिरवायचे आणि गाठ दिल्यासारखी करायची, जसं काही बांधलंय असं. फक्त बांधण्याची ॲक्शन करतो तो. ॲक्शन केलं की त्या गाढवाला वाटतं मला बांधलंय आता. मग ते रात्रभर तिथून हलत नाही, कुठंच जात नाही तिथून. अशी गोष्ट आहे. हे ज्याला मोकळा असताना बांधलंय असं वाटतं, त्याचं नाव हे गाढव आहे. आता असे लोक माणसात असतात हे नंतर सांगतो. वासराचं काय आहे, वासरू असं आहे की ते बांधलेलं असतं पण त्याला मोकळं वाटतं. तर शेतकऱ्याजवळ लहान लहान घोरे असतात. पूर्वी ट्रॅक्टर्स वगैरे नव्हते ना, म्हणून बैलाची शेती असायची आणि बैल आपल्या पाहिजे तर बैलाला पैसे फार लागतात म्हणून बैलाला गाईला गोरं झालं, गाई असायच्या, गोरं झालं की त्याला दूध बीज पाजून त्याला खाऊ पिऊ घालून मोठं करायचं, म्हणजे मोठा बैल होतो आपल्याला. म्हणून ते घोरे बाटकी बांधत असत. बाटकी म्हणजे ज्वारी याच्यात आली, पोटऱ्यात यायला लागली की त्यावेळेला छोटे छोटे ताटं जे असतात शेताच्या कडेच्या निकष अशा प्रकारच्या भूमीत एवढे 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 असे असतात. त्याला थोडे थोडे कंस असतात पण त्याला दाणे कमी असतात, पण ताटं मात्र असतात. त्या बाटकी बांधायचं म्हणजे काय करायचं, बांधाला एखादा दगड पाहायचा, त्याला दोरी बांधायची, दाव बांधायचं, पण ते छोटं नाही बांधायचं, ते खूप मोठं बांधायचं. 10-20 फुटाचं बांधायचं, जिथपर्यंत त्याला चढता आलं पाहिजे. मोठे मोठ्या दाण्याचे ताटं नाहीत तिथपर्यंत तेवढ्या याच्यात त्या असं चौकडून असं फिरलं पाहिजे. मग ते बांधल्यावर ते जवळजवळ चढतं. जोपर्यंत दोरीचा हे येत नाही, दोरी ताट होत नाही, म्हणजे त्याची मर्यादा संपत नाही, तोपर्यंत त्या वासराला मी मोकळा आहे असं वाटतं. आणि ज्या वेळेला दोरीची मर्यादा संपते आणि ते पुढं मोठे मोठे कणसं खायला जायला लागतं, त्यावेळेला त्याच्या गळ्याला फास बसतं, ते दावडतं त्याला. त्या दाव्याची मर्यादा संपल्यानंतर ते काही पुढं त्याला जाऊ देत नाही. मग त्याचं बिरडं असं ताणतं, मग गळ्याला ताण बसतं, मग मागे येतं, मग त्याला कळतं मी बांधलं. तर पहिल्यांदा त्याला बांधलेलं कळतच नाही, पण त्याला बांधलेलं आहे अशी गोष्ट आहे. म्हणजे बांधलेलं असून ज्याला बांधलं कळत नाही त्याला हे आहे, त्याला वासरू म्हणतात. आणि ज्याला मोकळं असून बांधलेलं वाटतं त्याला गाढव म्हणतात. असेच माणसाच्या मध्ये 2 प्रकार आहेत, काही गाढवाचे प्रकार आहेत, काही वासराचे प्रकार आहेत, काही वासराचे प्रकार आहेत. एखादा माणूस मोकळा असतो, एखादा माणूस मोकळा असतो पण त्याला मी बांधलाय असं वाटतं, बांधलाय असं वाटतं. काय असतं व्यवहारातलं सांगतो मी. नवरा बायको आहेत, वय झालं आहे थोडंसं, मुलं आलेले आहेत, सुना आल्यात, मुलं शिकलेले आहेत, पैसा कमवतात, हुशार आहेत व्यवहार करायला. सुनाई त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांना सोबत राहून प्रपंच करतात, याच्यापेक्षा बुद्धिमान आहे. पण तो म्हणतो नाही नाही, अजून यांना कळत नाही, अजून यांना कळत नाही, मला याच्यात राहिलं पाहिजे. त्यांना वाटलं हे आता झालं, आता मोकळं, अशी गोष्ट. त्या रामकथेमध्ये गोस्वामीजींनी सांगितलं आहे की महाराज दशरथ महाराज कैकेयीच्या मंदिरात जाऊन, कैकेयीच्या घरात जाऊन तिला एकांतात चांगलं अगदी तरुण एकमेकाशी बोलतात तसं बोलायला लागले, सुमुखी असं त्या ठिकाणी म्हणायला लागले. त्यावेळेस गोस्वामीजी सांगायला विसरले नाही की 4-4 मुलं आलेत, 4-4 सुना आल्यात, अशा वेळेस आपण संसारातून निवृत्त झालं पाहिजे. आपल्याला एकांत तिथेच का होईना, काही फार लांब रानात जाऊ नका, जाण्याची पद्धती नाही आता, पण एखादी रूम एखाद्या ठिकाणी आपण निवांत बसून जास्तीत जास्त वेळ आपल्याला कसा घालवता येईल, काढता येईल, चिंतन कसं करता येईल वगैरे वगैरे असं पाहिलं पाहिजे. तर त्यावेळेला अशा प्रकारचे तारुण्याचे चाळे यावेळेला करायचे नाहीत, अशा प्रकारचं गोस्वामीजींनी केलेलं तिथं वर्णन आहे. तात्पर्य असं आहे की मनुष्य प्रपंचात विशिष्ट वय झाल्यानंतर, विशिष्ट परिस्थिती आल्यानंतर, सगळ्यांना विशिष्ट संस्कार दिल्यानंतर
आणि सगळे आपल्याला अनुकूल अशा प्रकारचे जर असतील तर त्यांच्यातून आपलं लक्ष आपण काढलं पाहिजे. आपण मोकळे असतो आता, कारण एक करता मनुष्य बरोबर आला की आपली जबाबदारी संपते. शास्त्रही असंच सांगतं की एका आई वडिलांनी एका मुलाला जन्म दिला आणि त्यानं संस्कार केले की देवाचं कार्य, पितरांचे कार्य यांची जबाबदारी आता त्यांच्यावर राहत नाही, आता त्यांनी करायचं. ते यांनी आपल्या उद्धाराचं काम करायचं आणि फार आपल्याजवळ काही कला विद्वत्ता काही असेल तर लोककल्याण करायचं. लोककल्याण किंवा स्वकल्याण याच्याकरता आपला वेळ घालवायचा. बाकी प्रपंचाच्या बांधण्यातून तो त्यावेळेला वेगळा असतो. तो प्रपंचाच्या कर्मात बांधलेला नसतो, कर्जात बांधलेला नसतो, कशातही बांधलेला नसतो, पण त्यात त्याचा मोह आडवा येतो आणि तो बांधलेला नसून स्वतःला बांधलेला समजतो. म्हणून म्हणतो मला तुमच्याकडे येता येत नाही, मला सवड नाही, इथं सगळे मुलं अजून काही जमत नाही त्यांना वगैरे, यालाच वाटतं त्यांना जमत. असा जो माणूस असतो तो त्या ठिकाणी त्याच्याकरता गाढवाचं उदाहरण आपण दिलं की मोकळा आहे पण बांधला वाटतो. वासराच्या जातीचं कोण आहे? वासराच्या जातीचं कोण आहे? वासराच्या जातीचं असं आहे, एखादा श्रीमंताचा मुलगा असतो. श्रीमंताचा मुलगा तरुण झाला आहे, जास्त काही शिकला नाही, लाडात वाढला आहे, तरुण झाला आहे, जास्त शिकला नाही, आणि असं असताना घरची गर्भश्रीमंती आहे म्हणून श्रीमंतानं मुलगी पण दिली. श्रीमंतानं मुलगी पण दिली, त्याला लग्न झालं, पण सगळं आईबापच बघतात. सुनेचे लाड करतात, मुलाची लाड करतात, सगळं करतात. पण मग आईबाप आता थकायला लागले. थकायला लागल्यानंतर मग धंदा पाणी नीट चाले ना, मग अडचण यायला लागली. अडचण यायला लागल्यानंतर ती बायको कुरकुर करायला लागली, तुम्ही काय करता? आणि आईबापही बोलायला लागले, कारण लाडात वाढला पण आता थोडं हे सगळं संसार पडला आहे ना तुझ्या अंगावर, तुला नुसतं पत्ते खेळायला जातो, नुसतं सिनेमाला जातो, हे करतो, तुला काय करायचं? ते म्हणलं आहेत ना तुम्ही, मला काय, मी मोकळाच आहे म्हणून, मी मोकळाच आहे. मग मी मोकळाच आहे असं सांगितल्यानंतर ती मुलगी गेली माहेरी, आणि माहेरी बापाने जाऊन या कोर्टात दावा ठोकला, नोटीस आली, आणि मग डोळे उघडले की अरे 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 आता जरा अवघडच झालं. स्वतः बांधलेला असून जबाबदारीनं, पत्नीच्या जबाबदारीनं, प्रपंचाच्या जबाबदारीनं बांधलेला असून कर्तव्याची, कर्माची, पोषण करण्याची, कुटुंबाला पोषण करण्याची जबाबदारी असून जो मोकळा समजून इतस्ततः त्या ठिकाणी उठतो जातो, तो वासराच्या जातीचा आहे, दुसरं काही नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी बरोबर नाहीत. दोन्ही गोष्टी बरोबर अशा प्रकारचं नाही. तर आपण किती बांधलो आणि आपण किती मोकळे आहोत हे माणसानं त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आणि ते जाणून घ्यायला आपल्याला बुद्धी नसेल तर तुकाराम महाराजांच्या सारख्या महापुरुषाकडे येऊन त्यांना विचारलं पाहिजे. ते आपल्याला व्याख्या सांगतात बांधलेला कोण आणि मोकळा कोण, सुखी कोण आणि दुःखी कोण, अशी गोष्ट आहे. आपल्याला आपण दुःखी असं वाटतं, पण आपल्याला कशामुळे दुःख होत आहे त्याला कारण आपणच आहे, आणि थोडाच विचार आहे तेवढा केला की आपण सुखी होऊ हे त्याला कळत नाही, अशी गोष्ट आहे, ते त्याला कळत नाही. आणि दुःखी आपण असं वाटतं, पण ते दुःख नाहीसं कसं करावं, आणि आपण सुखी आहोत आता, हे सुखी असणं अशा प्रकारानं आपण सुख भोगावं, हे सुखी असणं आपण जर नाही लक्षात घेतलं तर हे सुख आपल्यापासून निघून जाईल आणि आपण दुःखी होऊ, हे सुखी असताना कळत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून याच्या व्याख्या आहे. आता परमार्थाकडे चला थोडंसं. परमार्थाकडे चालायचं काय तर परमार्थात मुक्त कोण आणि बद्ध कोण. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात बद्धमुक्तांची लक्षणं उद्धवाला भगवंतांनी सांगितली आहे, आणि त्या याच्यावर आपल्या एकनाथी भागवताच्या टीकेत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी अतिशय सुंदर प्रकाश टाकलेला आहे की बद्ध कोण आहे, अशी गोष्ट आहे. बद्ध कोण, गंमत आहे अशी गोष्ट. एक माणूस घरात असायचा, नवरा बायको दोघंच असायचे, तर ते भोळा आहे, मला काही कळत नाही म्हणून तो आपला बाहेर जायला लाजायचा. वास्तविक पुरुषाने लाजू नये पण लाजायचा.
आणि ती बाई सगळं करायची, सगळं करायची. पण तिच्या मैत्रिणीने बोलून बोलून तिला तयार केलं का काय ग तुझा नवरा सगळं तूच करतेस, काही करीत नाही, नुसता जाळाजुळा झालाय, खातो आणि झोपतो, काय ठोंबेच आहे नुसता. त्याला काहीतरी करायला लाव, त्याला करायला लाव. आणि मग तिने सांगितलं की आज तुम्हाला ते भाजीपाला किराणा आणायला तुम्हाला जायचं आहे. आणि त्याने नाही 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 मला काही कळत नाही त्याचं, मला काही कळत नाही. नाही नाही म्हणे, मी पिशव्या देते, पैसे देते आणि लिहून देते सगळं काय काय आणायचे ते. फक्त ती चिठ्ठी, ती पिशवी आणि ते पैसे दुकानदाराजवळ द्यायचे, तो सगळं पाहिजे, सगळं देईल, तुम्ही फक्त यायचं. तरी तो काही नांदना, तो नाही म्हणायला लागला. म्हणजे का नाही म्हणले, समजा तिथं गेल्यावर तू म्हणतीस की ते पिशवीन पैसे आणि ते काय चिठ्ठी ते द्या, पण त्याच्या आत मी रस्त्याचं जर चोरलो गेलो तर, मला चोराने नेलं तर, माझी चोरी झाली तर मग काय करशील आणि मी काय करू? ठीक आहे म्हणे, मी व्यवस्था करते. बायको हुशार होती. आता चोरी काही अशी माणसाची होत नसते, म्हणून तिनं काय केलं, काळा दोरा घेतला आणि त्याच्या पायाला बांधला आणि म्हणले, बघा हे दोरा जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही चोरले गेलेले नाही, दोरा जोपर्यंत तुम्ही चोरले गेलेले नाही. आणि असं दोऱ्याकडे पाहत पाहत यायचं आणि ते द्यायचं. बरं जातो म्हणजे. मग तो गेला. गेल्यानंतर झालं काय, ज्या दुकानात जायला सांगितलं होतं जिथे चांगलं तिथे जाता जाता रस्त्यात अशी गर्दी होती, जायला रस्ता नव्हता. काय चाललंय म्हणून तो बघायला गेला. ते सापावाल्याचा खेळ होता. सापाचा साप काय भिके परते न लाहे तरी गारुडी साप वाहे, असं सापाचा खेळ होता. बच्चे लोक टाळी बजाव, असं करा तसं करा तसं करा. आणि त्याने गंमत केली का त्याच्याकडून झालं तर साप एक निसटला आणि सळसळ सळसळ लोकात चालला. आता लोक काय थांबतात का, सगळ्यांना भीती आहे. मग सगळे लोक पळायला लागले, सुसाट पळायला लागले, सगळे एकावर एक पळायला लागले. त्याच्यात हे महाशय सापडले आणि सापडल्यानंतर एकाच्या धक्क्याने हे खाली पडले आणि दुसरे लोक पळताना एकाचा अंगठा याच्या त्या बायकोने बांधलेल्या दोऱ्यात अडकला आणि ते दोरा तुटला. दोरा तुटला. त्याच्यानंतर तो घाबरला. ती पिशवी एकीकडं, ती चिठ्ठी एकीकडं, ते पैसे एकीकडं, सगळा पचका झाला. बळच उठला. आणि उठल्यानंतर तो म्हणला, ते चिठ्ठीचं काही हो, त्या पैशाचं काही हो, त्या पिशवीचं काही हो, पण माझा दोरा आहे का, म्हणजे मी आहे का. त्याचे दोरा तुटला होता. दोरा तुटल्यानंतर त्याने आकांत केला, असा हाताने डोकं वक्षस्थळ बडवून घेऊ लागला. म्हणा, बघा ना, मी चोरलं हो, मला कोणी सापडवा, मी चोरलो, मला कोणी. बायकोला हाका मारायला लागला, हे करायला, ओरडायला लागला. ते काय दैसा कवणू एक भ्रमलेपणे, मी नव्हे मी चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदो अंतःकरणे घेऊन ठाके, एरवी होयते तोची आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे, असं माऊलीने म्हटलं. तर तो चोरलो म्हणून ओरडायला लागला. तर तो ओरडायला लागल्यानंतर त्याच्या घराण्याच्या परिचयातला एक माणूस होता. त्याने कळलं की हे येड जनावर आहे, हे येड जनावर आहे, हे तोच आहे. आता दोरा तुटलेला तोच आहे, दोरा बांधलेला तोच आहे, हा काही दुसरा आलाय का कुठून? नाही. पण मग काय करावं आता? मग तो माणूस धावत धावत गेला घरी आणि त्याच्या बायकोला म्हणला, ओ वहिनी, ते कशाला त्याला पाठवलं म्हणे तुम्ही? ते सापाच्या खेळात कोणीतरी अडकलं, ते दोरा तुटला, तुम्ही काय केलं होतं? ते चोरलो ओरडायला लागलाय तो म्हणे. मग तिने दुसरा दोरा काढला, त्याजवळ म्हणला, भाऊजी तुम्ही जा लवकर आता आणि त्यांच्या पायाला हा दोरा बांधा आणि म्हणाव तुम्ही सापडले म्हणून. तो धावत धावत आला. धावत आल्यानंतर तो रडत होता, डोळे झाकून रडत होता, खाली मान घातली होती, सगळं होतं. त्याने त्याला नकळत पटकन दोऱ्याचा येडा घेतला, एक गाठ बांधून दिली. त्याला काय झालं? आणि चोरलं ना, कुठे चोरलं बघ ना म्हणे. दोरा पाहिजे, हा सापडलो म्हणे, सापडलो बरं का.
आता चोरला होता का आणि सापडला होता का? नाही, काहीच नाही. अशी गोष्ट आहे. हे जसं व्यवहारातला मूर्खपणा आहे, तशी सगळी माणसं प्रपंचाच्या आणि प्रपंचाचं कारण असलेल्या अविद्येच्या मोहानं स्वतः जीव म्हणून त्या ठिकाणी बांधले गेलेत असं त्यांना वाटतं. तो मुक्त आहे म्हणून मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तेव्हा हा मुक्तच आहे, पण बद्ध त्या ठिकाणी झाला म्हणजे त्याला मोकळा असलेला बांधलेला वाटतं. व्यवहारातलं जे गाढवाचं उदाहरण सांगितलं तसा तो परमार्थातला गाढव झाला, असा प्रकार आहे. आणि एखादा माणूस परमार्थ करायला लागला म्हणजे त्यांनी 4 शब्द शिकले, कीर्तन प्रवचन करायला लागला, दांभिकपणा करायला लागला, महाराज म्हणून मिरवायला लागला, की त्याला वाटतं मी मुक्त झालो. हे वासराचं लक्षण आहे, वासराचं लक्षण आहे. पण त्या वासराला जसा मी मोकळा आहे म्हणून धावत धावत ज्वारीकडे जातं, ते गळ्याला फास लागतो, तसं ज्या वेळेला याला संकट येतं, रोग येतो किंवा मृत्यू येतो, त्यावेळेला याला वाटतं की ती कीर्तन प्रवचन केले पण त्याचा इथं काही उपयोग नाही. त्या फासा काही नसेल मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. म्हणजे व्यवहारातलं वासरू ते की प्रपंचाची जबाबदारी असताना आई बापावर टाकून मोकळा चकाट्यात पिकतो. व्यवहारातला गाढव तो की स्वतः आता मुलं बाळं करते झाल्यानंतरही त्याच्यात डोकं खूप असतो. परमार्थातला गाढव तो की जो परमार्थातलं वासरू ते की जे कर्तव्याने कर्मानं त्या ठिकाणी बांधलेलं असतं आणि त्याला मी मोकळा वाटतो. आणि अशा प्रकारचे 4 प्रकार आहेत. तर म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त तो आशंका नाही ज्याचे अंगी. मुक्त कुणाला म्हणावं? एक व्याख्या आहे, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. ज्या वेळेला जीवनमुक्ती प्राप्त होते आणि ज्या वेळेला मी जो बद्ध समजत होतो ते बांधणं नाहीच येते. कारण बांधणारी अविद्या आणि अविद्या कार्य जगत आणि प्रपंच हा स्वप्नासारखा जर खोटा आहे तर मी बांधलेलं नाही आहे, अशी गोष्ट आहे. स्वप्नात एक माणूस जेलमध्ये पडला आणि जेलमधून सुटल्यावर त्याने पेढे वाटले. स्वप्नातच जेलमध्ये पडला, स्वप्नातच सुटला आणि स्वप्नातच पेढे वाटले. हे ठीक आहे. पण स्वप्नात जर जेलमधून सुटला आणि लगेच जर जागा झाला तर जागा झाल्यानंतर मी सुटलो म्हणून त्याने पेढे वाटावेत का सांगा? नाही वाटावेत, मूर्ख ठरेल तो. त्याचं कारण बांधणं आणि सुटणं या दोन्ही गोष्टी स्वप्नातल्या आहेत. त्याप्रमाणे हे सगळं जगत, शरीर, प्रपंच हे जर स्वप्नवत आहे तर जीवनमुक्त पुरुषाला जेव्हा सहज स्थिती किंवा दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला त्याला संसार खोटा वाटू लागतो. आणि मला वाटत होतं ते बंधनही खोटंच होतं, म्हणून आता बंधनं नाही मुक्ती नाही, दोन्हीच्या पलीकडचा मी आहे असा त्याचा बोध असतो. पण या बोधावर जाण्याकरता स्वप्नवत असलेल्या अविद्याजन्य या सृष्टीच्या आणि देहाच्या आतलं बांधणं संपून ज्या वेळेला तो मुक्ततेकडे येतो त्यावेळेला त्याला मुक्तता कशी वाटते, कधी वाटते तर आशंका नाही अंगी. मुक्त तो आशंका नाही ज्याच्या अंगी आशंका नाही. आशंका म्हणजे संशय नाही आणि विपर्यय नाही. बरं का, विपर्यय नाही. संशय नाही म्हणजे काय? कशाचा संशय नाही तर परब्रह्माच्या विषयीचा संशय नाही. परब्रह्म नावाचं एक तत्व आहे, परमात्मा नावाचं एक तत्व आहे. हे तत्व चिरंतन आहे, त्याच्या ठिकाणी अविद्येचा लेश नाही, माया नाही, काय अशा प्रकारचं नाही. ते तत्व आहे आणि ते तत्व म्हणजेच मी आहे असं जे गुरुकडून कळालेलं असतं
त्याविषयी जोपर्यंत शंका असते तोपर्यंत त्याचा लाभ होत नाही. 3 शंका असतात, जास्त विस्तार नाही करीत मी. प्रमाणासंभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना, या 3 आशंका असतात. या 3 शंका जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला किती सांगा उपयोग नाही, अशी गोष्ट आहे. किती सांगा उपयोग नाही, की तू मोकळा आहेस, तू मोकळा आहेस, तू मोकळा आहेस. पोपटाला किती सांगा, तू मोकळा आहे म्हणतो, त्या नळीला पक्का धरतो. आता काय करावं त्याला? त्याप्रमाणे गोष्ट आहे. तर शरीर, परिवार, त्याच्यानंतर मन, बुद्धी, हे सगळं सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, प्रपंच, परिवार आणि हे जग, या सगळ्यांच्या ठिकाणी अत्यंताभावाचा निश्चय किंवा विवर्त भावाचा निश्चय त्या ठिकाणी पक्का झाल्याशिवाय हा संशय त्या ठिकाणी सुटत नाही. म्हणून शास्त्र आणि संत जे परमात्मा तत्व सांगतात तेच जगात खरं आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. माझं स्वरूप आहे हाडा मांसाचं, हे कुष्ठ आहे, हे नाही आहे घाणेरडं, हे टाकून द्यायचं आहे मला. ते आत्तापुरतं अशा प्रकारचं आहे वाटतंय आपल्याला, पण ते नाही. आपला स्वतःचा देह तादात्म्याचा अनुभव बाजूला फेकून देऊन, आपल्या बुद्धीचा देह तादात्म्याचा निश्चय बाजूला ठेवून संतांच्या आणि शास्त्राच्या शब्दावर पक्का विश्वास जो ठेवतो त्यालाच हे प्राप्त होतं, त्यालाच ही मुक्तता प्राप्त होते. म्हणजे आशंका फिटून जाते. ही प्रमाण संभावना. शास्त्र काय खरं सांगतं काय आणि संत सांगतात ते खरंच आहे काय, अशी शंका ज्याला येते तो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुक्त होत नाही, म्हणजे बद्ध राहतो. दुसरी आशंका काय? प्रमेय. अरे त्यांनी सांगितलंय ब्रह्म आहे, पण कुठं आहे ते ब्रह्म? काळ आहे का, गोर आहे का, बुटक आहे का, उंच आहे का, काही कळतच नाही, ते दिसत नाही. काय करावं? परब्रह्माच्या अस्तित्वाविषयी जो संशय तो प्रमेय संभावना आहे. आणि असल बाबा ब्रह्म त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्म असेल, ते कदाचित खरंही सांगत असतील त्याचं अस्तित्व, पण ते तो मी आहे असं सांगतात. मला तर हाच मी वाटतोय, याला चहा नाही पिला तर याचं डोकं उठतंय, असं होतंय. याला भूक लागते, याला तहान लागते, आणि तो मी कसा असेल? याला विपरीत भावना म्हणतात. याला विपरीत भावना. एखाद्याला भूत संचार झाल्यानंतर ते भूत ज्या जातीचं आहे, ज्या ठिकाणचं आहे, ते याच्यात संचार करून बोलायला लागतं. त्याच्या वेळेला याचा पहिला मी विसरतो. त्याप्रमाणे तुमचा आमचा पहिला मी जो होता, पूर्वी होता, परब्रह्म होता, तो मी विसरून आपण या शरीरालाच मी म्हणतो आहोत. याच्यातून 3 आशंका जाव्या लागतात. आणि त्या आशंका ज्याच्या मनातून पूर्ण गेलेल्या आहेत, तो संसारात असू द्या, तो शरीरात असू द्या, तो म्हातारा, तरुण, बालक, मृत्यूच्या काठावर आलेला कसाही असू द्या, तो ब्रह्मचारी असू द्या, नाही तर त्याला 2-4 बायका असू द्या, तो निपुत्रिक असू द्या, नाही तर त्याला 60 पोरं असू द्या नारदांसारखे, तो दरिद्री असू द्या, नाही तर तो टाटा बिर्ला सारखा, अंबानी मर्दानी सारखा श्रीमंत असू द्या, तो रोगी असू द्या, नाही तर तो निरोगी असू द्या, तो कसाही असू द्या आणि किती प्रपंचात असू द्या, ज्याच्या मनात शंका नाही, तो प्रपंचात लोकांना बांधलेला आणि बद्ध वाटला तरी तो मुक्तच आहे. तो मुक्त आहे, त्याच्यात त्याला काही शंका नाही. म्हणून ज्याच्या अंतःकरणातून स्वतःच्या बद्दलच्या देहाच्या संबंधानं, प्रपंचाच्या संबंधानं परब्रह्माच्यावर विश्वास बसत नाही, शंका येतात, तो आणि त्या जेव्हा पूर्ण जातात त्यावेळेला तो कसाही असला लोकांच्या दृष्टीने तरी तो मुक्त असतो. एक मुक्त तो आशंका नाही ज्याचे अंगी. पुढची व्याख्या बद्ध मोह संगी लज्जा चिंता. बद्ध कोण? शरीरात आहे म्हणून बद्ध नाही. संसारात कोणाचा मामा, कोणाचा काका, कोणाचा नवरा, कोणाचा बाप आहे म्हणून तो बद्ध नाही, बरं का. लोक त्याला अमुक लबाड म्हणतात किंवा खूप शहाणा म्हणतात, पंडित म्हणतात म्हणून बद्ध नाही. लोकामुळे नाही, शरीरामुळे नाही, अविद्ये कशामुळेच बद्ध नाही. मग कशामुळे बद्ध आहे? तर पहिलं कारण आहे त्याचं मोह. दुसरं कारण आहे संगी.
तिसरं कारण आहे लज्जा आणि चौथं कारण आहे चिंता. तर लज्जा चिंता हे त्याच्या विकृतीचे परिणाम आहेत, पण मोह आणि संगी बरं का. कसा तर मोह सुरुवातीला आपल्याला विचारलं की माणसाला बांधलेलं आवडतं की मोकळं आवडतं? बांधलेलं आवडतं. पण बांधलेलं आवडत नाही. पण मग बांधला का जातो माणूस? तर मोहानं बांधला जातो आणि विचारानं सुटला जातो. तर मोहात पडल्यानंतर त्याला विचार येत नाही आहे. मोकळा असून त्याच्यात जाऊन पडतो तो. ते श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात नाथाने खूप छान राहिली कपोताची कथा आहे. एक कपोतान कपोती, कपोता म्हणजे कबूतर, आणि त्याची पत्नी. मग ती पत्नी त्याला खूप सुंदर मिळाली. आता आपल्या माणसात जशा जोड्या असतात पती पत्नीची, तशी पक्षातही असतात. पक्षातही असतात. ह्या प्राण्यात जोड्या नाही आहेत. एकच बैल, एकच गाय, एकच कुत्रा, एकच कुत्री असं नसतं. जाऊ द्या, जास्त नाही बोलत मी. पण पक्षात जोड्या असतात. ते कपोतान कपोती. मग त्या कपोताला वाटतं की किती सुंदर पत्नी मला मिळाली. नाथाने खूपच रंगवलंय ते. काही खादाडा असतात, काही तोंडाळा असतात, काही ओढाळा असतात बायका, पण तैसी नव्हे माझी पत्नी. तो कपोता म्हणतो अत्यंत सालस आहे, सुंदर आहे, पतिव्रता आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणारी आहे, अशी सुंदर. मग तिच्या मोहात तो सापडतो आणि रात्रंदिवस तिला खाऊ घालतो, आणून तिला आनंद करतो. घरट्यात दोघंच राहतात, आनंदानं राहतात. मग आनंदानं संसार करता करता त्यांना पिलं होतात. छोटे 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 पिलं होतात. मग आता एकमेकांचं आकर्षण कमी होतं. अगदी माणसाच्या प्रापंचिक माणसासारखं एकमेकांचं आकर्षण कमी होतं आणि आता पिलांचं आकर्षण सुरू होतं. आता पिलांचं आकर्षण म्हणजे पिलाला गोंधाडतात, अंधाडतात, चोचीला चोच लावतात, जवळ घेतात. तो जातो चारा आणतो, थोडा वेळ ती जाते चारा आणते, असं काहीतरी चाललेलं असतं. एके दिवशी थोडी मोठी पिलं झाली. आता चारा आणायला दोघं पण गेले. प्रपंच वाढल्यावर दोघं नोकरी करतात ना, नवरा बायको. दोघंही गेले चारा आणायला. चारा आणायला दोघं गेले आणि त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवाचा डोंगर कोसळण्याची वेळ आली. काय झालं? एक पारधी आला होता. एक पक्षी मारणारा पारधी आला आणि त्यांनी जाळं लावलं. ते पक्षी थोडे मोठे झाल्यामुळे आता थोडे बाहेर यायला लागले. बाहेर आल्यानंतर ते त्याच्या जाळ्यात सापडले. आणि जाळ्यात सापडल्यामुळे ते चिव त्यांचं जे काय असतं उद्गार, चित्कार ते करायला लागले. व्याकुळ झाले. आणि इतक्या दूरवरून आकाशात उडत उडत चारा घेऊन आली होती पक्षिणी, ती कपोती. तिने त्या घरच्याकडे पाहिलं, घरच्यात काही नाही. बाहेर पाहिलं आणि बाहेर पाहिल्यानंतर काळजात धस्स झालं तिच्या. त्या पारध्यानं लाजलेल्या त्या भयंकर जाळ्यात आपली पिलं सापडली होती. काहीच करता येत नव्हतं त्यांना. ती व्याकुळ झाली तर ती विचार करू लागली. काय? तिने असा नाही विचार केला की पिलं गेले तर गेले, आता आम्ही नवरा बायको आहे. कुंभारी नसल्यावर गाडग्याला काय कमी असं माणसं म्हणतात. पण तो विचार तिच्या मनात नाही आला. तेव्हा कोवळे पिलं आहेत, किती विचारांना सांभाळले, किती गोड बोलतायत, किती चांगलं अशा प्रकारचे आहेत. त्यांचे गुण आठवायला लागली. आणि आठवायला लागल्यानंतर ती म्हणाली की हे पिलं जर आता मेले, हा पारधी ते जाळं गुंडाळून घेऊन जाईल, त्यांना मारून खाईल. आणि मला काय राहिलं? माझं जीवन उजाड झालं. माझा संसार संपला, माझा परमार्थ संपला, माझं सगळंच संपलं, माझं काहीच नाही राहिलं. आणि मला आता जगून तरी काय करायचंय? त्या कपोतीने झडझडून येऊन आपण होऊन त्या वाघरीत स्वतःची उडी मारली. आणि ती वाघरीत आपण होऊन अडकली. पायावरती तिला अडकू शकत नव्हता. ती उंच आकाशात होती. मुक्त होता परी बळी झाला. कशामुळे अडकली? आपण जे बोललो बांधलेलं आवडतं की मोकळं आवडतं? मोकळं आवडतं, बांधलेलं नाही आवडत. पण तिला बांधलेलं का आवडलं, मोकळं का आवडलं नाही? तर मोहामुळे. मुलाचा मोह असल्यामुळे मोकळं चांगलं असतं आणि बांधलेलं चांगलं नसतं हे तिला लक्षात नाही राहिलं. ती गेली, पडली त्यात. आणि त्याच्यानंतर तो आला
तिचा पती आला, तो कपोता आला आणि त्याने आपली पत्नी आणि मुलं दोन्ही ज्या वेळेला पाहिली त्यावेळेला त्यानं धरणीवर अंग टाकून आकांत केला, आक्रोश केला, आक्रोश केला आणि त्याने म्हणलं माझं सगळं संपलं, माझं काही आता राहिलं नाही. त्याने पण त्यात उडी टाकून दिली आणि त्या पारधेने खूप खुशीनं होऊन एक कपोता एक कपोती त्यांची तिला पुरा परिवार आपल्या जाळ्यात घेतला. तो त्या ठिकाणी धडाधडा चपला घालून निघून गेला. गोष्ट संपली, गोष्ट संपली. तर मोहामुळे ही गोष्ट होते. म्हणून मनुष्याला प्रपंचाचा मोह असतो. एक प्रपंचाचा मोह असतो, या अविद्याकारी असलेल्या प्रपंचाचा मोह असतो. हे माझे, ते माझे, ते माझे, ते माझे. म्हणून माणसं मग शेता करता, बांधा करता, घरा करता, इंचभर जागे करता, भांडणं वगैरे करता. अरे कुणाची जागा आणि कोणाचं काय, अशी गोष्ट. म्हणून मोह असतो प्रपंचाचा. एक संगी, संगी म्हणजे संग प्रधान माणूस आहे. तर देहाच्या संगतीनं माणूस संगी झाला आणि या देहाच्या संगतीनं पत्नीचा संगी झाला, अशी गोष्ट आहे. म्हणून संगी होणं ही गोष्ट माणसाची तमोद्वारम योषिताम संगी संगम असं ऋषभदेवाने म्हटलेलं आहे. तर योषिता संघ आणि योषिता संगींचा संघ म्हणजे प्रपंचात शरीर आणि याचा संघ करणारा जो असतो त्या संघाचे संस्कार होतात आणि तो संघ सुटत नाही, अशी गोष्ट आहे. शरीर मी नाही ही वस्तुस्थिती, हा सिद्धांत आहे. संत सांगतात पण याचा संघ सुटत नाही, म्हणून अशा प्रकारचा आहे, अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांप्रमाणे श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणांचा संघ न सुटे शूद्रीचा, तसंच देहा शूद्र आहे पण संघ सुटत नाही. म्हणून देहाचा संगी म्हणजे देहाचं तादात्म्य जोपर्यंत आहे, प्रपंचाचा मोह जोपर्यंत आहे, तो कोण? बद्ध मोह संगी, बद्ध मोह संगी. आणि मग काय होतं, मग त्या संगतीची भरोभरी करण्याकरता मग तिला बायको जर खुश ठेवायची, तिला कपडे चांगले पाहिजे, ती म्हणत तसं वागलं पाहिजे, तिच्या माहेरच्या लोकांची मनं धरले पाहिजेत. याकरता अशा प्रकारचा माणूस लाजतो, लज्जा धरतो, करता नाही आलं तर. दारिद्र्याची लज्जा, स्वतः काही करता आलं नाही, आपल्याला काही आपलं खोटं उघडं पडलं तर लाज वाटते आणि आपल्याला जसं पाहिजे तसं करता कसं येईल याची चिंता वाटते, अशी गोष्ट आहे. जगण्याची चिंता, त्याच्यानंतर दारिद्र्याधिकांची लज्जा, शरीराधिकांचा संग आणि प्रपंचाधिकांचा मोह, हा ज्याच्याजवळ आहे त्याला बद्ध म्हणावं, बस. मग तो विरक्त जरी असला तरी कोणाच्या संबंधाने कसाही बद्ध होतो. म्हणून बद्धाची व्याख्या मोहसंगी, लज्जा, चिंता आणि मुक्त ज्याला आशंका नाही, अशी गोष्ट. दुसऱ्या चरणात सुखाची व्याख्या सांगतात. सुख पावे शांती धरोनी एकांत. सुख कोणाला होतं? सुखी कोण असतो? तर सुखी तो असतो की सगळ्यातून बाजूला एकटा राहतो, एकांतात राहतो आणि एकांतात जे मिळेल त्यात हे करून चिंतन करतो आणि एकांत धरून राहून शांत अशा प्रकारची अवस्था जो जगतो तो सुखी. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिल्याचा तिरा. हे सुखाचं लक्षण. दुःखी कोण? दुःखी तो लोकात दंभ करी. आपलं मोठेपण मिरवायचं, लोकांना सांगायचं, याला याच्यावर करायचं, त्याला त्याच्यावर करायचं, अशा प्रकारचं माणसं जमा करायची आणि दांभिकपणा करायचा. असलेलं दाखवायचं, नसलेलं दाखवायचं, मोठेपण करायचं. सुखी माणूस मोठेपणाच्या मागच लागत नाही, शांतपणे अंतरंग भगवंताचं चिंतन करतो आणि दुःखी तो लोकात दंभ करी. म्हणून महाराजांनी म्हटलंय, न करी दंभाचा सायास, शांती राहे बहुबस. आणि शांती कशाने राहते? जीवे सेवी सुगंध रस, न करी आळस लांब. दुष्टांचा संग धरू नको, संतांचा सायासानं संगती कर, देवावर विश्वास ठेव, तर तुला सुख होईल, याचं नाही होणार. म्हणून सुखी तो माणूस आहे की लोकांच्या संपर्कात न राहून
जे आहे त्यात समाधान मानून जास्तीत जास्त एकांतात भगवंताचं आणि आपल्या स्वरूपाचं चिंतन करण्यात जो एकांतात शांतीचा अनुभव घेतो तो सुखी आहे. आणि लोकात दांभिकपणा करून नुसता बडेजाव मिळवणारा तो दुःखीच आहे, त्याला कधीही सुख होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे थोडाची लागे विचार, तुका म्हणे लागे थोडाची विचार, परी हे प्रकार नागव. तुकाराम महाराज म्हणतात, आपण शांत एकांतात राहावं की लोकात दंभ करावा, हे थोडाच विचार आहे आपल्याजवळ. दंभ करायचं सोडून एकांतात शांती राहिली की आपण सुखी होतो, प्रश्नच नाही. अशी गोष्ट आहे. समर्थांचं एक वचन आहे, जगी सर्व सुखी असं कोण आहे, विचारी मनात तूची शोधून पाहे, मनात त्वाची रे संचित केले त्या सांगले भोगणे प्राप्त झाले. तर जगात सर्व सुखी कोण आहे, याला तो सुखी वाटतो त्याला हा सुखी वाटतो. पण सुखी कोण, विचार केला तर मनात तूच सगळ्यात सुखी आहे खरा. तू जर शांत राहिला, तू जर दंभ केला नाही, तू जर त्या ठिकाणी मोहात पडला नाही, संगतीत पडला नाही, चिंता लज्जेत पडला नाही आणि तू हे नाही केलं तर तू सुखी आहे, नाही तर तू दुःखी आहे. तुका म्हणे लागे थोडाची, हा फक्त आपल्या बुद्धीला विचार पटवावा लागतो. आणि त्याच्याकरता संत वाङ्मयाचं वाचन, चिंतन, मनन, निधिध्यासने सतत करावं. हे सतत फार अंडरलाईन आहे, सतत फार हे. उगी एखादा अभंग वाचतो तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आपल्या स्वार्थाकरता त्याचा उपयोग करतो, नाही, मूर्खपणा येतो. सतत संत वाङ्मयाचा विचार करावा, साकल्यानं विचार करावा, अर्थदृष्टीने विचार करावा, सखोल विचार करावा, समन्वयानं विचार करावा, सिद्धांताच्या दृष्टीनं विचार करावा. तुका म्हणे लागे थोडाचे विचार. आणि या विचारातून जे संगरहित होतात, जे मोह विवर्जित होतात, जे लज्जा चिंता सोडून देतात, देवावर सोडून अशा प्रकारचं देतात, जे संतांच्या शास्त्राच्या म्हणण्याबद्दल बरोबर आशंकाच काही ठेवत नाही, आशंका ठेवत नाही, ज्यांना एकांत आवडतो, ज्याला शांती आवडते, अशा प्रकारचे जे लोक आहेत ते लोक सुखी होतात आणि मग मुक्त होतात. आणि ज्या लोकांना हा विचार येत नाही, हा विचार न आल्यामुळे ते जे जे प्रकार करतात, एक बायको म्हातारी झाली की दुसरी करतात, एक बंगला नाही आवडला दुसरा करतात, एक गाडी नाही दुसरी करतात, दंभाचा सायस करतात, अशा प्रकारचे जे प्रकार करतात ते प्रकार त्याला नागवतात. म्हणून माणसानं विचारानं सुखी व्हावं. या सगळ्या अभंगाचं तात्पर्य हेच आहे की माणसानं विचारानं सुखी व्हावं आणि शंका घालवून विश्वासानं मुक्त व्हावं. संत आणि शास्त्र यांच्यावरचा पक्का विश्वास शंका टाकून देऊन करावा, म्हणजे मनुष्य मुक्त होतो. आणि मनुष्यानं सुखदुःखाच्या या व्याख्या ऐकून विचार करून एकांतात शांतीचं सुख भोगण्याकरता विचारी व्हावं. म्हणजे विचाराच्या पार्श्वभूमीवर माणसाला सुखी होता येतं आणि विश्वासाच्या पार्श्वभूमीवर माणसाला मुक्त होता येतं. मुक्त म्हणजेच खरं सुखी असणं आहे आणि सुखी असणं एकांतात शांती घेऊन म्हणजेच मुक्त होण्याचं लक्षण आहे. हे परत त्याची जोड आहे. अशा प्रकारचं माणसानं सुखी आणि मुक्त व्हावं आणि आपली जीवनयात्रा सफल करावी, हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून, प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच थांबू. तुका म्हणे थोडा लागे थोडाही विचार, तुका म्हणे तो लागे थोडाही विचार,
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.